गुरु ते पक्षिणे करी चारा ते चांचूवरी गुरु तारो धरी आपणास कास ऐसे प्रेमाचे निथावे ध्यानाची ध्यानाते प्रसवे पूर्ण सिंधू हे लावे फुटती जैसे किंबहुना या परे गुरुमूर्ती अंतरी भोगी आता अवधारी बाह्य सेवा तरी जीवी ऐसे आवके मणे दास्य करीननिके जैसे ने गुरु कौतुके माग म्हणती तैशी या साचा उपासती गोसावी प्रसन्न होती तिथ मी विनंती ऐशी करीन म्हणून तुमचा देवा परिवारो जो आघावा इथुले रूपे होवावा मीची को आणि उपकरती आपुली उपकरणे आथी जे तुली माझी रूपे ते तुली होवावी स्वामी ऐसा मागे न वरू तीत हो म्हणते श्री गुरु मग तो परिवारो मीची होईन उपकारा न जात सकडीक ते मीची होईन एकेक तेव्हा उपासतीचे कौतुक देखिजेल गुरु बहुताची माये परी एकलोती होऊनी ठाये तेने करुणे आणवाहे कृपेतिये तयानुरंगा वेद लावी एक पत्नी व्रत घेववी क्षेत्र संन्यासू करवी लोभा करणी चतुर्दिवशो वारा न लागे निघो आहेरा तैसा गुरुकृपे पांजिरा मीची होईन आपुल्या गुणाची लेणे करीन गुरु सेवे स्वामिनी हे असो होईन गवसनी मीची भक्ताशी गुरु स्नेहाची वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी ऐश्या मनोरथाच्या सृष्टी अनंतारची म्हणे श्री गुरुचे भुवन आपण मी होईन दास होऊन करीन दास्य तिथीचे निर्गमामे दातारे जे ओलांडी जती उबरे ते मी होईन आणि द्वार पाहू मी होईन त्या मीची लेववीन छत्र मी आणि करीन बारीपण मी तळ उपरो जाणविता चवधर धरू हात देता स्वामी पुढे खोलता होईन मीच होईन सकळा करू सुईन गुरुडा सांडिताये तो नेपाळा पडीधा मीची हळप मी ओढगेन मीची वाढू घेईन उडिंग कमी करीन आंघोळीचे होऊन गुरुचे आसन अलंकार परिधान चंदनाशी होईन उपचार ते मीची होईन स्वारू ओघरीन उपहारू आपण पे श्री गुरु ओवाळीन जे वेळी देव आरोगिती तेव्हा पाती कर मीची पाती मीची होऊनी पुढती दीनविडा ताट मी काढीन शिज मी झाडीन चरण संवाहन मीची करीन सिंहासन होऊनी आपण वरी गुरु करती आरोहण होईन पुरेपण ओढगेचे श्री गुरुचे मन जया देईल अवधान तो मी पुढा होईन चमत्कारू तया श्रवणाचे अंगणी होऊन शब्दाच्या क्षिणी शब्द स्पर्श होऊनी घासणे अंगाची या श्रीगुरूचे डोळे अवलोकने स्नेहाळे पाहते तिये सकळे होईन रूपे तिये रसने जो जो रुचेल तो रसम्या होईजेल गंधरूपे की जेल घाणसेवा एव बाह्य मनगत श्रीगुरु सेवा समस्त विटाळीन वस्तू जात होनिया देवदेह हे असेल तव ओढगी ऐसी किजेल मग ध्यानती मला बुद्धी आहे हे शरीरीची माती मिळविन ती क्षिती जित श्रीचरण उभे ठाती श्रीगुरूचे माझा स्वामी कवतिके स्पर्शित जे उदके तेथ लया नेईल निके आपी आप श्रीगुरु वाढजती का भुवनी जे उजळती तया दीपाची दीप्ती ठेवीन तुझी जो चवरी हण विजना तेथ लयो करीना प्राणा मगा अंगाचा ओढंगना होईन मी जिये जिये अवकाशी श्रीगुरु असती परिवारेशी आकाशलया आकाशी नैनतिये परी जितू मेलाना सांडी निमेषो लोकान घडी ऐसे गजावया कोंडी कल्पाजिया ये तुले वरी दिवसा जयाच्या मानसा आणि करुणाही
तैसा पारू जो रात्रंदिवस जेणे थोडे बहुन म्हणे म्हणून याचेने दाटपणे सांजा होय. तो या पारो येणे नावे गगनाहुनी थोरावे एकला करी आघवे एकची काळी हृदय वृत्ती पुढा अंगची हो घे दरवंडा काज करी हुंडा मनसे से एखादिया वेळा श्रीगुरुचिया खेळा लोन करी सकळा जीविताचे जो गुरुदास्य कुशो जो गुरु प्रेमे सपोशो जो गुरु आज्ञे निवासो आपणचे जो गुरुकृपे सुकुलिनो जो गुरुबंधू सौजन्य सुजनो जो गुरु सेवा व्यसने व्यसनो निरंतर गुरु संप्रदाय धर्म तेची जयाचे वर्णावया वर्णाश्रम गुरुपरिचर्या नित्यकर्म जयाचे गा गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरु माता गुरुपिता जो गुरु सेवे पर्वता मार्गुजेने श्री गुरुचे दार ते तयाचे सर्वस्व सार गुरुसेवका सहोदर प्रेमी भजे दयाचे वस्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरुवाक्या वाचने शास्त्र हाती न शिवे गुरुतले गुरुचरणी भलतैसे हो पाणी तेथ सकळ तीर्थाने त्रैलोक्याशीचे श्री गुरुचे उशिटे लाहे जै अवचटे ते नेणे लाभे विटे समाधीशे कैवल्य सुखासाठी परमानु घे किरटी उधळती पायापाठी चालता जे हे असो सांगावे किती नाही पारू गुरुभक्ती परिगा क्रांतमती कारण हे जया ये भक्तीशी चाड जया ये विषयीचे कोड जो हे शेवे वाचने गोड न मनी काही तो तत्वज्ञानाचा ठाव ज्ञाना नेण्याची आव हे असो तो देव ज्ञान भक्ती हे जानपा साचोकारे तेथ ज्ञान उघडे निदारे नांदत असे जगापुरे या रीती जिये गुरु सेवे विखे माझा जीव विलाखे म्हणून सोय चुके भोली केली एरवी असता हाती खुडा भजनावधानी अंधडा परिचय लागी पांगुडा पासोनी मंदो गुरुवर्णाने मुका आडशे पोशीजे भुका पारे म्हणे आथिनिका सानुरागो तेनेची पै कारणे हे स्थूळ पोषणे पडले मज म्हणे हा देव परितो बोलू उपसहावा आणि ओडगे अवसरू द्यावा आता म्हणून जी बरवा ग्रंथा तुनी परिसा परिसा श्रीकृष्ण जो भूत भार सहिष्णू तो बोल तसे विष्णू पार्थो एके म्हणे सुचिरत्व गायशे जया पाशी दिशे अंग मन जैसे कापुराचे का रत्नाचे दडवाडे जैसे सवाय चोखडे आत बाहेरी एके पाडे सूर्य जैसा बाहेरी कर्मक्षाळ ला भीतरी ज्ञाने उजळला येही दोन्ही परी आला पाखाळा एका मूर्तिका आणि जडे बाह्य येणे मेळे निर्मळ होय बोले वेदांचिनी भलतीथ बुद्धी बडी रज अरिसा उजडी सौदनी फेडी थिगली इडी वस्त्राचिया किंबहुना या परी बाह्य चोक वधारी आणि ज्ञानदीप अंतरी म्हणून या शुद्ध घेरवितरी पुंडू सुता अंतर शुद्ध नसता बाहेरी कर्मतो तत्वता विटंबुगा मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी न्हानेला कडू दुधी आमाखिला गुडे जैसा ओसगृही तोरण बांधिले कापोवाशी अन्न लिंपिले कुंकुम शेंदूर केले कांतहीने कळसह ढिमाचे पोकळ जवळवरील ते झळाळ काय करू चित्री व फळ आतुशेन तैसे कर्म वरिचिले कडा न सरे थोर मोले कुडा नवे मंदिरेचा घडा पवित्र गंगे म्हणून अंतरी ज्ञान व्हावे मग बाह्य लावे स्वभावे वरी ज्ञान कर्म स्वभावे असे की जोडे या लागे बाह्य भाग कर्मदुतला चांग ज्ञाने पिटला वंग अंतरीचा तीथ अंतर्बाह्य गेले निर्मळत्व एकरा जहाले किंबहुना उरले सुचिरत्वची
मनोनी दवाव जीवगत बाहेरी दिसती फाकत स्फटिक रघुहीची डोलत दीप जैसे विकल्प जेणे उपजे नाथले विकृती निपजे अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेते ते ऐके देखे अथवा भेटे परी म्हणे काहीशे नुमटे मेघरांगे खिन काटे योम जैसे एरवी इंद्रायाचे निमिळे विषयावरी तरी लोळे परी विकाराचे ने विटाळे लिंपी जिना भेटलिया वाटेवरी चोखी आणि महारे तेथ नातळे त्या परी रहाटो ना जाणे का पतिपुत्रा ते अलिंगी एकचिती तरुंगी तेथ पुत्रभावाच्या अंगी न रिगे कामो तैसे हृदय चोख संकल्प विकल्पी सनोळख कृत्याकृत विषेख पुढे जाणे पाणीये हिरा न भिजे आघणी हरडू न शिजे तैसे विकल्प जाती न लिंपिजे मनोवृत्ती दयानामा सुचिरपण पार्थागा संपूर्ण ते देखणे तीथ जाण ज्ञान असे आणि स्थिरता साचे घर रिघाली जयाचे तो पुरुष नानाचे आयुष्य गा देह तरी वरिली कडे आपुलिया परी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची वत्सावरुणी धेनूची स्नेह राना नावचे नहती भोग सतीयेचे प्रेम भोग का लोभिया दूर जाये परी जीव ठेविल्याशी ठाये तैसे देह चालिता न होये चढूक युत्ता जातया अभ्रासवे जैसे आकाश न धावे भ्रमण चक्री न भवे ध्रुव जैसा पार्थिकाचिया हिरझारा सवे पंथू न चाले धनुधरा का नाही जेवी तरुवरा नेणे जाणे तैसे चळण वळणात्मके ऐसोनी हे पाच भौतिके भूतो मी एकी चाळीजेना बाहू टोळीचे नि बळे पृथ्वी जैशी न ढळे तैसे उपद्रव उमाळे न लोटे जो दैन्य दुखी न तपे भय शोकी न कपे देह मृत्यू न वासिपे पादलेनी आरती आशा पडी भरे वयोव्याधी गाजरे उजू असता पाठीमोरे नव्हे चित्त निंदा निस्तेज दंडी कामलोभा वरपडी परी रोमणवे वाकुडी मानसाची आकाश हे ओसरो पृणवे वरी विरो परी नेणे मोहरो चित्तवृत्ती हाती हाला पुडी पासवणा जीविन घाली तैसा न लोटे दुवाक्य शेलीला साता शिरा नवाचिया कल्लोडी कंपू नाही मांदार चढे आकाश न जडे जाडे वर्णव्याच्या तैसा आल्या गेल्या उर्मी नवे गजबज मनोधर्मी किंबहुना धैर्यक्षमी कल्पांती पै स्थैर्य ऐशी भाष बोली जे जे सविशेष ते दशा का देखनिया हे स्थैर्य निधडे जित अंगे जीवे बोडे ते ज्ञानाचे उघडे निदान साचे आणि यसाळू जैसा घरा का द्वंदी हतियारा न विसंबे भंडारा लुब्धकू जैसा का एकलितिया बाळका वरी पाडवनी ठाके अंबिका मधुरशे मक्षिका लोभिनी जैशी अर्जुना जो या परी अंतकरण जते न करी नेदी उभे ठाकोदारी इंद्रियाच्या म्हणे काम बागुल ऐकेल आशा शियारी देखेल तरी जेव्हा टिकेल मनोने विहे बाहेरी धीट जैसे दाठुगा पती कळासी करी टिहनी तैशी प्रवृत्तीशी सचेतनी वानेपणे देहासकट आटणे संयमावरी करणे बुजूनी घाली मनाच्या महाद्वारे प्रत्याहाराचिया ठाणे तरी जो यमदम शरीरी जागवी उभे अंधारी नाभिकंठी बंधत्रयाची घरटी चंद्रसूर्य सुपुटे सूर्यचित्त समाधीचे शेजेपाशे
बांधून घाली ध्यानाशी चित्त चैतन्य समरशी अंतरते अगा अंतकरण निग्रहो जो तो हा हे जाणिजो हा हाती तेथ विजो ज्ञानीचा पै याची आज्ञा पण शिरी वाहे अंतकरण मनुष्याकारे जाना ज्ञानची तो इंद्रिया थेपू वैराग्य मनांकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषान दर्शनम जरी विषयाविखी वैराग्याची निकी पुरवणी मानशी की जितिया थे वमिलिया अन्ना लाळना गोटी रसना अंगना स्वे रंगना प्रेताजिया विष खाणे नागवे जळत घरी न रिगवे व्याघ्र विवरान विचवे वस्ती जेवी धडाडीत लोहरशी उळी न घालावे जैशी न करावे उशे अजगराची अर्जुना तिने पाडे जयाची विषयावार्ता नावडे नेदे इंद्रिय याचे नि तोंडे काहीच जाओ जयाचे मणी आलस्य देही अति काश्य शमदमे सरश जयाशी घा तपोव्रताचा मेळावा जया ते ठाई पांडवा युगात जया गावा आतू येता बहुयुगभ्यासीची हाव विजनाकडे धाव नासाये तो नाव संघाताचे निरासाचे आथुरणे व्यपंके लोडणे तैसे लेखीन भोगणे एकीचे आणि सरकुचे माणसे एकोणी माने ऐसे कुहिले कुशित जैसे श्वानाचे गा ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सभाह्य जेणे बाह्यानंदा योग्य होती जीव ऐसा उभय भोगी त्रासो दे कसे जेत बहु असो तिथ जाणार हे वासो ज्ञानाचा आणि सचाडा चे परी इष्टपूर्ती करी परी केले पण शरीरे वसवनिरी वर्णाश्रम पोषके कर्म नित्य नैमित्तिके यमाजी काही न ठके आचरणता परी हे मिया केले की हे माझेने सिद्धी गेले ऐसे नाही ठेविले वासने माझे दैसे अवचित्तपणे वायूची सर्वत्री विचरणे की निर्विमाणा उत्तेजने सूर्याचे जैसे काळ श्रुती स्वभावता बोले गंगा काजे विण चाले तैसे अवष्टव हिन भले वर्तने जयाचे ऋतुकाळी तरी फडती परी फडलो हे नेनती तया वृक्षाची ऐशी वृत्ती कर्मी सदा देव मणी कर्मी बोली जित अहंकारा उखी झाले एका वळीची काढिली दोरी जैशी संबंधी विना जैशी अभ्रे असती आकाशी देही कर्म तैशी जयाशी गा मध्यपा अंगीचे वस्त्र का लेपा हातीचे शस्त्र बैलावरी शास्त्र बांधले आहे तया पाडे देही जया मी आहे हे शेचे नाही निरंकारता पाही तया नाव हे संपूर्ण जेथे दिशे तेथीचे ज्ञान असे या विषणारीशे बोलो नाही जन्म मृत्यू जरा दुःखे व्याधी वाधर्व्य कुलुपे ती अंगाना येता देखे दुरोणीची जो साधकू युवाशिया का उपसर्गो योगिया पावे येऊन या पुरया वैर जन्मांतरीचे सर्पा मानवनी न वचे तेवी अतिता जन्माचे उखे जो वाहे डोळा हरडन विरे घाई कोत न जिरे तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख म्हणे पियगत रिघाला आहा मूत्ररुंधी निघाला कठाळे मिया चाटीला कुचस्वेदू एस ऐशिया परी जन्माचा कंटाळा धरी म्हणे आता ते मी न करी जेणे ऐसे होय हारे उमचावया ज्वारी जैसा ये डाया की वैरा बापाचे या पुत्र जचे
मरेलिया हिचे निरागे, पाठीचा जीवी सुड मागे, तेने अपेक्षे लागे जन्मापाठी. परी जन्मंती ते लाज, न सांडे जयाचे निज, संभाविता नसते ज न जिरे जेवे. आणि मृत्यू पुढा आहे, तोची कल्पांतिका पाहे. परी अजीच होय सावधू जो, माझी आथाव म्हणता, थडीची पंडसुता, पोहोचणार आईता काशी जेवी. काना पावता रणाचा ठावो, सांभाळीजे जैसा आवो, ओढण सुईजे धावो लागताचे. पाहेचा पिना वाटवधा, तव आजीची होईजे अवधा, जीव न विखे औषधा, धावीजे जेवी. एरवी ऐशी घडे, जो जडत घरी सापडे, तो मग पवाडे कुहा खणो. चोडी हे पाथरू गेला, तसेची जो बुडाला, तो वंबेही सकट निमाला कोण सांगे. हनोने समर्थशी वैर, जया पडिले हाड खाईर, तो जैसा आठई पहार परजू असे. नातरी किडवली नवरी, का संन्याशी जयापरी, तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना. पैगा जो यापरी, जन्मेची जन्म निवारे, मरणे मृत्यू मारी आपणवरे. तया घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे, जया जन्म मृत्यूचे निमाले शल्य. आणि तयाची परी जरा, न टेकता शरीरा, तारुण्याची आभरा माझी देखे. म्हणे आजीच्या अवसरे, पुष्टे जे शरीरी, ते पाहे होईल काचरी. ओढली जैशी निदैवताचे व्यवसाय, तसे ठाकते हातपाय. आमंत्री राजाची परी आहे बळाया, फुलाच्या भोगा लागे प्रेम टांगा. ते कर्याचा गुडघा, तसे होईल ओढावयाच्या खुरी. आखरू आते पुरी, ते दशा माझी आशिरी पावेल गा. पदधडेशे साडे, बांधताती हे डोळे, ते होती पडवडे पिकली जैशी. भोईची पडदे ओमथते शिनसाळे, उरू कोही जेल जडे आसू आचेनी. जैसे बाबुडीचे खोळ, गिरबडून जाते सरळ, तैसे पिचडी तोंड सरकट दिजेल. राधवने चुलीपुढे, पहे उन्मदताई खातवडे, तैसे शेये नाकाडे बडबडती. दादुले ओट राहू, हासता दात दाऊ, सनागर मिरवू बोलिजेने. तयाचे पाडे या तोंडा, येईल जडभटाचा लोंढा. या मळदवी दाढा दातासहित, कुरवाडी रेने दाटली, का वाकलिया ढोरी बैसली, तैशी नोठे काही केली जीवची हे. कुसडे कोरडी वारेने जाते वरडी, तैसे आपदा तोंडी धाडीशी. आषाढी चेने जडे, जैसे झिरपती शेलाची मोडे, तैसे खांडी हुणी लाडे येती पुर. वाचेशी अपवाडू, काणी अनघडू, पिंड गुरुवा माकडू होईन हा. तृणेचे बुजवणे, आंदोळे वारेन गुणे, तैसे येईल कापणे सर्वांगासी. पाया पडती वेगडी, हात वडती मुरकुंडी, वरवेपणा बागडी नाच विजेल. मळमूत्रद्वारे होणे ठाके खोकरे, नवसिये होती तरे माझी निधनी. दे कोणी थुंकून जगू, मृत्यूचा पडेल पांगो, सोयरिया अपंगो येईल माझ्या. स्त्रिया म्हणती विवसी, बाळे जाते मूर्छे, किंबहुना चढशे पात्र होईन. उबडीचा उजगरा, शेजालिया सोयलिया घरा, शिनविल म्हणती म्हातारा भोवताते हा. ऐशे वार्धव्याची सुचणे, आपण या तरुणपणी, देखे मग म्हणे विटेजे गा. म्हणे पाय हे येईल, आणि आताचे भोगिता जाईल, मग काय उरेल हिता लागी. म्हणून नायकने पावे, तव कोणी घाली आगवे, पंगून होता जावे तेथुनिया.
दृष्टी जवा आहे तव पहावे ते तुले पाहे. मुखत्व आदी वाचा वाहे सुभाषिते हात होती खुडे. हे पुढील मोटके कडे तव करुणे घाली सकळे दानादिके. ऐशी दशा येईल पुढे तै मन होईल वेडे. तव चिंतोनी चेवी ठेवी चौकडे आत्मज्ञान. जई चोर पाहे झंबती तव आजची ऋषीजे संपत्ती. का झाक झाके वाते न वाचता किजे. तैसे वार्धवे यावे मग जे वाया जावे. ते आताचे आगवे सवे ते करी. आता मृणी ठेली दुर्ग का वळीत धरिले खगे. तेथ उपेक्षोणी जो निगे तो नागवला की. तैसे वृद्धाप होय आले पण वाया जाय. जे तो शतवृद्धी आहे नेनो कैसा. झडलीशी कोडे झाडी तयाना फळे जेवी ओढी. झाला अग्नी तरी राखुंडी जाईल काही. म्हणून वार्धवाचे आठवे वार्धव्या जो नागवे. तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे. तैशेने नाना रोग पडी घाती ना जव पुढांग. तव आरोग्याचे उपेंग करुणी घाली. सापाच्या तोंडी पडिली जे उंडी. ते लाहोनी सांडी प्रबुद्ध जैसा. तैसा वियोगे जेणे दुःखे विपत्ती शोक पोखे. ते स्नेह सांडवणी सुखे उदास होय. आणि जेणे जेणेकडे दोष सुतील तोंडे. तया कर्मरंधी गुडे नियमाचे दाटी. ऐसा ऐशिया आहाती जयाची परी असती. तोची तो ज्ञान संपत्ती गोसावी गा. आता आणि काही एक लक्षण लौकिक सांगेन ऐक धनंजया. आसक्तिरनाभि श्वंगः पुत्रदार गृहादिषु. नित्यच समचितत्वमिष्टानिष्टो अभंतिषु. तरी जो या ध्यावरी उदासू ऐसिया परी. उकिता जैसा विढाळी बैसला आहे. त्या वृक्षाची सावली वाटे जाता मेनली. घरावरी ते तुले असता नाही. सावली असजीच असे परी असे हे. नेनिजे जैसे सेचे तैसे लुप्त नाही. आणि प्रजा जे झाली ती वस्ती किर आली. का गोरुवे बैसले रुखातडी. जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पांडुसुता. जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला किंबहुना पुसा. पाजरिया माझी जैसा वेदांतेशी तैसा विहुनी असे. एरवे दारा गृहपुत्री नाही जया मैत्री. तो जानपा धात्री ज्ञानाशी गा. महासिंधू जैसे ग्रीष्म वर्षो सरिषे. इष्टानिष्ट तैसे जयाच्या ठाई. का तिही काळ होता त्रिधा नवे सविता. तैशी सुखदुःखी चित्ता भेदू नाही. जेथ नभाची निपाडे समात्मा निवन पडे. तेथ ज्ञान रोकडे ओखळ कतो. महे चान्ययोगेन भक्तिर्व्याभिचारिणे. विवेक्त्वदेशसेवित्व मरतिर्जन्म संसदी. आणि मी वाचून काही अनेक उमटे नाही. ऐसा निश्चयाची ती जयाचा केला. शरीर वाचा माणस पियाली कृतनिश्चयाचा कोश. एकमी वाचून वास न पाहती आण. किंबहुना निकट निज जयाचे झाले मज. तेने आपण या मेशेज एकी केली. रिगता वल्लभा पुढे नाही अंगे जीवी साकडे. ते कांतेचे निपाडे एक सरला जो. मिळून मिळतची असे समुद्री गंगा जड जैसे. मी होणी मज तैसे सर्वस्व भजती. सूर्याच्या होण्या होईचे का सूर्यासेवेची जाईजे. हे विकले पण साजे प्रेमेशी जेवी. पै पाणियाची भूमिके पाणी तळा कौतुके.
टपे कौतुके ते लहरी म्हणत ती लौकिके एरवी ते पाणी जो अनन्यो या परी मी झालाशी मातेवरी तोची तो मूर्त दारी ज्ञान पैगा आणि तीर्थ धोते तटे तपोवणे चौकटे आवडती कपाटे विसंबुजया शैल कक्षाची कुहरे जलाशय परिसरे अधिष्टी जो आदरे नागरा नये बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची कंती जान मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो आणि कही पुढती चिन्हे गा सुमती ज्ञानाची निवृत्ती लागी सांग अध्यात्मज्ञानं नित्यत्व तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानम् इति तमज्ञानं यदन्तो नः तरी परमात्मा असे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानास्तव ते एक वाचून याने जे भव स्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा म्हणे निश्चयो केला स्वर्गी जाणे हे सांडी भवविषयी काना झाडी दे अध्यात्म ज्ञाने बुडी सदाभाची भंगलिये वाटे शोधनिया आहाटे निधीचे जेवी निटे राजपंथे तैसे ज्ञान जाता करी आगवेची एकीकडे सारी मग मन बुद्धी मोहरी अध्यात्मज्ञानी म्हणे एक हेची हाती ईर जाणणे ते भ्रांती नैशी निकुरे श्रीमती मीर होयो एव निश्चयो जयाचा दारी अध्यात्म ज्ञानाचा द्रव देवगणाचा तैसा झाला तयाच्या ठाई ज्ञान या बोला नाही आण जे वस्तू ज्ञाने बैसले म्हण तेव्हाची तुम्ही तरी बैसलेपणे जे होये ते बैसलाची त्याची बोले न होणे तरी ज्ञाना तया आहे सरिसा पाडू आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते स्नेहई वरी सरळ दिठी जया एरवे बोला आलेनी ज्ञाने जरी ज्ञेय न दिशेची म्हणे तरी ज्ञान लाभूही न म्हणे झाला साता आंधळेनी हाती दिवा घेऊन काय करावा तैसा ज्ञान निश्चय आगावा वयाची जाय धरी ज्ञानेचे प्रकाशे परतत्विधीची न पैसे ते स्फूर्तिशी असे अंध होणी म्हणे ज्ञान जे तुली दावे ते तुली वस्तूची आगावे ते देखेसी होवी बुद्धी चोख या लागे ज्ञाने निदोखे दाविले हेय देखे त्याचे उन्मेखे आथिला जो जेवढी ज्ञानाची बुद्धी तेवढी सजयाची बुद्धी तो ज्ञान हे शब्दी करणे न लगे पै ज्ञानाची प्रवेशवे जयाचे मती शेही पावे तो हात धरणिया शिवे परतत्वाते तवची ज्ञान हे बोलता विस्मय कवन पांडुसोता काय सवितियाची सविता मानवे असे तव श्रोते म्हणती ऐसे न सांगे तयाशी अतिसो ग्रंथोक्ती तीर्थ आडसो घालिती का तुझ्या हाती आम्हा थोरो वक्तृत्वाचा हा गीताचे कविमंत्रो तरी अवांतरुणी शत्रू करतोशी कागा ठाये बैसती तिये वेळे जे रससोय होऊनी पडे तेच आयडू ओढव मिळे कोणार्थिया आगव्याचे विषयी बांधे परी साचवणी टेकोनी दे ते खुरखोडी निरधी पोशी कवण तसे ज्ञाने मती न फाके येर जलपती नेन कौतुके परिदेव सोनिके केली तुआ जया नानालेशो दुषे तिजती योगादी सायासे ते धनीचे आणि तुझे ऐसे निरोपण अमृताशी सातवाकुडी लागे का अनधडी सुखाच्या दिवस कोंडी घनिज तू का पूर्णचंद्रेशी जाती युग एक असनी पाहते परी काय पगा हात हाती चाकरते तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे आता पुरे कोण म्हणे आकारनिता
आणि सभाग्य पाहुणा ये सुभगाशी वाळती होये. तै सरोनेने रससोये ऐस्याथी तैसा झाला प्रसंगो. जे ज्ञानी आम्हाशी लागो आणि तुझही अनुरागो आथी देथो अनोनी यथा व्याख्याना. या व्याख्याना पाशी जे आली चौगुणा न म्हणो नयेशी देखना होशी ज्ञानी. तरी आता यावरी प्रज्ञेच्या माझघरी आदेशाच करी निरोपणी. या संत वाक्या सरीशे म्हणितले निवृत्तीदाशे माझे ही जे ऐशे मनोगत. यावरी आता तुम्ही आज्ञा पिला स्वामी तरी वाया वाघजाळ मी वाढो निधी. ये तव ये अवधारा ज्ञानलक्षणे 18 श्रीकृष्णे धनुर्धरा निरोपिली. मग म्हणे या नावे ज्ञान येथ जाणावे हे स्वमत आणि आगवे ज्ञानी शिमनती. करतळावरी वाटोळा डोलतू देखी जे आवडा तसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझो. आता धनंजया महामते अज्ञान अशी वदिती तेही सांग व्यक्ती लक्षणेशी. एरवी ज्ञान पुढे झालिया अज्ञान जाणावे धनंजया. जे ज्ञान नव्हे ते अपेसया अज्ञानाची. पाहे पा दिवसू आघवा सरे मग रात्रीची वारी उरे. वाचोनी काही तिसरे नाही जेवी तसे ज्ञान जेत नाही ते अज्ञानाशी पाहे. तरी सांगा काही काही चिन्हितीये तरी संभावणे जिये. जो मनाची वाट पाहे सत्कारे होय तोषुजया. गर्वपर्वताच्या शिखरे तैसा महत्वावरून नव्हतरे. तयाच्या ठाई पुरे अज्ञान आहे आणि स्वधर्माची मागडी बाधे वाचेच्या पिंपळी. उभीला जैसा देवडी जाणवणे कुचा घाले विद्येचा पसारा. सुरे सुकृताचा डांगोरा करी तुले मोहरा. सुरतीची अंग वरी चर्चे जनाते अभ्यासिता वंचे. तो जानपा अज्ञानाशी खानीथ आणि वही वनी विचरे. तेथ जडती जैशी जंगम स्थावरे तैशी जयाचे नियाचरे. जगा दुःख कौतुके जे जे जल्पे ते सावळा होणे तिख रूपे. विषया होणे संकल्पे मारकुजे. तयाचे भव अज्ञान तो अज्ञानाचे निधान. हिंसेसी आयतन दयाचे जिने नापणा पुढे भागता फुंगे. रेची लिया सर्वेची उपगे तैसा संयोग वियोगे चढे विहटे. पडली वारया चिया वडसा धुळे चढे आकाशा. हरिका वडघे तैसा सुती वेळ. निंदा मोठगी ऐके आणि कृपाळ कपाळ धरून ठाके. थेंबे विरे वारेने धोके चिखलू जैसा तैसा मानपमाणी होये. जो कोणीची उर्मून साहे तयाच्या ठाई आहे अज्ञानापुरे. आणि जयाची ना मणिगाठी वरी मोकळी वाचा दिठी. अंगे मिळे जीवे पाठी भलतया दे. व्याघाचे चारा घालणे तैसे पांजाळ जोगवणे. चांगाचे अंत करणे विरुकरी. गार शिवाळे गुंडाळली का निंबोळी जैशी पिकली तैशी जयाची भली वाह्य कैर्या. अज्ञान तयाची आठाई ठेविले असे पायी. या बोला नाही सत्यमाने आणि गुरुकुडीला जे. जो गुरुभक्ती उपजे विद्या घेऊने माझे गुरुशीची जो. तयाशी नाम घेणे ते वाचे शूद्र होणे. परी घडले लक्षणे बोलता ये. आता गुरुभक्तीचे नाव घेवो तेने वाचे प्राचित्त देवो. गुरुसेवका नाव पावो सूर्य जैसा. ये तुलेने पांगु पापाचा निस्त्रेल हे वाचा. जो गुरु तुल्य वाचा नामी झाला. हा ठाव वरी तया नामाचे भय हरी. म्हणे मग अवधारी आणिके चिन्हे तरी अंगे कर्म ढिला. जो मने विकल्पे भरला हळवीची अवघडला कुहा जैसा.
तैसा कोंडी काठीवडे आतून संधी हाडे असूनचे देणे पाडे सबाय जो दैसे पोटा लागी सुने एवढे झाकर न होणे तैसे आपले परावे नेणे द्रव्या लागी या ग्रामसिंहाची ठाई दैसा मिळणी ठाव आठाव नाही दैसा श्रीविषयी काय विचारिना कर्माचा वेडू चुके त्या नित्यनैमातिक ठाके ते जयाना दुखे जीवा माझी पापी जो निसंग पुण्याविषयी अति निलागो जयाच्या मनी वेगो विकल्पाचा जो जाण निखिळा अज्ञानाचा पुतळा जो बांधवणे असे डोळा विता शेते आणि स्वार्थडमाळे जो धैर्यापासून चढे जैशेतून वीज ढळे मुंगे हे चिनी पावे सुदलिया सवे जैसे थिल्लर कालवे तैसे भयाचेनी नावे गजबज जो मनोरसाचिया धाडसा वाहने जयाच्या मानसा पुरी पडिला जैसा दुधिया भाई वायूचेने सावये धुई दिंग तरा जाये दुःख वार्ता होय तैसे जया वाउधानाचिया परी जो आश्रो काहीची न धरी शेत्री तीर्थीपुरी थारो नेणे कामातलिया सरडा पुडती बुडूख पुडती शेंडा हिरणवारा कोरडा तैसा जया दैसा रोवलिया विणे राजनो थाओ नेणे तैसा पडे तै राहणे एरवी हिंडे तयाच्या ठाई उदंड अज्ञान असे वितंड जो चाचल्या भवांड मर्कटाचे आणि पैगा धनुधरा जयाच्या अंतरा नाही ओढावारा संयमाचा लेडी आला लोंढा न माने वाळूवेचा वरवंडा तैसाचा निषेधाची तोंडा वाहे नाजो व्रताती आडमोडी सधर्म पाये ओलांडी नेमाची आस तोंडी जयाची क्रिया नाही पापाचा करंटा नेने पुण्यात्मा जिवाडा लाजेचा परवाडा खानोनी घाली पुढेशी जो पाठव मोरा विधानेशी दुहा कृताकृत्य व्यापारा निवाडवणे वसु जैसा मोकाटू वारा जैसा फाटू फुटला जैसा पाटो निरंजनी आंधळे हत्तीरू मातले का डोंगरी जैसे पिटले तैसे विषयी सुटले चित्त जयाचे वैऊ करळया काय न पडे मोठा मुकाटू कोणा नातुडे ग्रामदारीचे आडे ओलांडी कोण जैसे संधी अन्न झाले त्या सामान्य विक आले वानसीचे उभविले कोण नरिघे तैसे जयाचे अंतकर्ण तयाच्या ठाई संपूर्ण अज्ञानाशी जाणा बुद्धी आहे आणि विषयाची गोडी जो जितू गे मेला न संडे सर्गे ही खावया जोडी येथुनीची जो अखंड भोगाजचे जया व्यसन काम्य क्रियेचे मुखधावने विरिक्ताचे सचेल करी विशोषणोनी जाये परिणाशिने सावधून हे कोहिला हाती खाये कोडी जैसा खरी टको निधी उडे ना तोणी फोडी ना काढे तोही जेवी न काढे मागोता खरू तैसा जो विषया लागे उडी घाली जडते अंगे व्यसनाची अंगे लेणी मिळवी फुटोने पडे तव मृग वाढवी हाव परिणाम म्हणे ते मावा रोहिणीशी तैसा जन्मोने मृत्यूवरी विषयी त्रासिता बहुती परी तही त्रासो घे घे जरी अनेक प्रेम पहिडिलिये बाळदशे आई वा हेची पिशे न सरे मग श्रीमाशे बोलूनी ठाके मग श्री भोगिता थाओ वृद्धाप लागे येवो तेव्हा तोची प्रेमभाव बाळकाशी आणि आंधळे व्याले जैसे तैसे बाळे परिवसे परी जीव मरे तोनताशे विषयाशी जो जाण तयाच्या ठाई अज्ञानाशी पारू नये
आता अनेक काही चिन्हे सांगो. तरी देह हाची आत्मा ऐशिया जो मनोधर्मा वडभोनिया कर्मा आरंभ करी आणि उणे का पुरे जे जे काही आचरे तयाचे आविष्कारे कुंथो लागे दही हे ठेवलेनी भोजे देवल विजे जीवी पुढे तैसा विद्या वयसा माझे उताना चाले म्हणे मीची एकू आर्थे माझी या घरी संपत्ती माझी आचरती रीती कोणा आहे नाही माझेने पाडे वाढू मी सर्वज्ञ एकची रुडू ऐसा गर्वतुष्टंडो घेऊन ठाके व्याधी लागलिया माणूसा न येची भोग दाऊ जैसा निखे नसा हे तो तैसा पुढलाचे पै गुण ते तुला खाय स्नेह की जाळे तू जाय जेथ ठेवीजे तेथ होय मसेसे जीवने शिंपीला तिडी पिसिडी विजेला प्राण सांडे नागला तरी कांडे उरोनिदी अळूमाळू प्रकाश करी तेतुनीच उभारा धरी तैसे याम दीपाची परी सुविधुजो औषधाचे निनावे अमृते तैसा नवज्वरू आंबुथे त्या विषयाची होणे परते सर्पादुध तैसा सद्गुणी मत्सरो व्युत्पत्ती अहंकारो तपोज्ञाने अपारो ताठा जडे अंतजो रानिवे बैसविला आने धरणू गिडीला तैसा गर्व फुगला देखशी जो लाटणे ऐसा न लवे पांथरू तेवी न द्रवे गुणायाशे नागवे पुढसे जैसे किंबहुना तयापाशे अज्ञान आहे वाडीशे हे निकरे का तुझसे बोलत असो आणि काही धनंजया जो गृहदेक सामग्रिया न देखे कालाचिया जन्मांते गा कृतज्ञा अपकारू केला का चोरा व्यवहार दिधला निसंगोस्तविला विसरे जैसा ओढाळता लाविले ते तैसेने कानापूस बोले की पुढती ओढाळू आले सुने जैसे भेंडुका सर्पाची तोंडे जातसे सबुडबुडी तो मक्षिकाची कोंडी स्मरणांगी काही तैसे नवही द्वारे श्रवती अंगी ध्याची लुप्ती जिते येणे झाली ते चित्ती सले नाजया मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्टीच्या दाथरी जठरी न मासवरी उकडला जई ते गर्भाशी जे व्यथा का जे झाले उपजता ते कायची सर्वता नाठवे जो मलमूत्र पंक्ती जे लोडिले बाळ अंकी देखोने जो न थुकू त्रासूने घे कालची का ना जन्म गेले पायस पुढती आले ऐसे ते काही वाटले नाही जया आणि पै तयाची परिजीविताची फरारी देखोनी जो न करी मृत्यूचिंता जिनिया चेनी विश्वासे मृत्यू एक येत असे हे जाणा चेनी मानसे माणिजेना अल्पोदकीचा मासा हे नोट ऐसिया आशा न वाचेशी का जैसा अगाध डोहा का गोरीची या भुली मृगव्याधा दृष्टीनं घाली गडून पाहता गिडली उडी मिने दीपाची ना झगमगा जाळील तो पतंगा निनवेची पैगा दयापरी गवारो निद्रा सुखे घर जडत असे तीन देखे नेनता जेवी विखे रांधिले अन्न तसा जीवत्वाचे निमिषे हा मृत्यूशी आला असे जे नेनेशी राजसे सुखे जो का शरीरीची वाडी अहोरात्राची जोडी विषय सुख प्रोढी साचची माणी परी बापुळा ऐसे नेणे जे वेशेचे सर्वस्व देणे तेची ते नागवणे रूप इथ सवचोराचे साजणे तेची ते प्राण घेणे लेपा स्नपन कन्येने तीर्थूची नाशो पांडुरोगे अंग सुटले ते तयाशी नावे खुंटले तैसे नेने बुलले आहार निद्रा सन्मुख सुळा धावतया पाये चपळा प्रतिदिनी जवळा मृत्यूजेवी तेवी देहा जवजव वाढो जवजव दिवसाचा पवाडो जवजव सुरवाडो भोगाचा या
तव तव अधिके मरणायुष्या ते जिंके मीठ जेवे उदके घासे जत असे तैसे जीवित्व जाये तयास्तव काळू पाहे हे हातो हातीचे न होये ठाऊके जया किंबहुना पांडवा या अंगीचा मृत्यू नेत नवा न देखे जो मावा विषयाची तो अज्ञान दिशीचा राहो या बोला महाबाहो न पडे गाठाओ अनेकाचा पै जीवत्वाचे नेतोखे जैसा का मृत्यू न देखे तैसेचे तारुण्य पोखे जरा न राणे कडाडी लोटला गाडा का शिखरोनी सुटला धोंडा तैसा न देखे जो पुढा वार्धव्य आहे हा आडवा होडा पाणी आले का जैसे मसयाचे झुंज मातले तैसे तारुणीचे चढले गुबरे जया पुष्टी लागे विधरो कांती पाहे निसरो मस्तक आदिशी शिरो भागी कंप दाढी सावड धरी मान हालोने वारी तरी जो करी मायेची पोयसू पुढील उरी आदडे जाऊन देखे जीवी आंधळे का डोळावरती निडळे आळसी तोषे तैसे तारुण्य आजीचे भोगिता वृद्धाप पाहेचे न देखे तोची साचे अज्ञानो घा देखे अक्षमे कुजो की विटाळू लागे पूजे परिणाम म्हणे हे माझे ऐसेनी भवे आणि अंगी वृद्धवतेची संज्ञा हे मरणाची परिजया तारुण्याची उलीन फिटे तो अज्ञानाचे घर हे साचची घे उत्तर देवीची परीशी थोर चिन्हे अनेक तरी वाघाची आडवे एक वेळ आला चरोनी देवे तिने विश्वासे पडती धावे वसू जैसा का सर्पघरा तू अवचटे ठेला लिला स्वस्तू येतुलियासाठी निश्चितो नासे कोय तैसेची अवचटे हे एक दोन्ही वेळाला आहे येथ रोग एक आहे हे मानिना जो वेदिया निदाली आता धंदे माझी सरली हे माने तो संपिले मोकला जीवी तैशी आहार निद्रेशी उजरी रोग निवांतू जोवरी तव जो न करे व्याधी चिंता आणि श्रीपुत्रादी मिळे संपत्ती जवजवा फळे तेने रजे डोळे जाती जयाचे सवेची वियोग पडेल विडोनी विपत्ती येईल हे दुःख पुढील देखना जो तो अज्ञान गा पांडवा आणि तोही तोची जाणावा जो इंद्रिये आळावा चारिथ वैसेने वाये संपत्तीचे ने सावाये सेवा शैव जाये सरकटी तू न करावे ते करी अस्वभाव्य मनिधरी चिंतू नये ते विचारे जयाची मते रिगे जेत न रिघावे मागे जे न ध्यावे स्पर्श जेत न लागावे अंग मना न जावे तेथ जाये न पाहावे ते जो पाहे न खावे ते खाये ते विचितोषे न धरावा तो संगो न लागावे तेथ लागू न चरावा तो मार्गो आचार्य जो नायकावे ते ऐके न बोलावे ते विके परिदोष होईल हे न देखे प्रवर्तता अंगामासे रुचावे येथुळी कृताकृत्य नाठवे जो करणे नावे भलतेची करी परी पाप मज होईल का नरक यातना येईल हे काहीचे पुढील देखना जो तयाचेने अंग लगे जगी अज्ञान दाटुगे जे सज्ञाना ही संगे ढोंबे सके परी असे हे ऐक अज्ञान चिन्हे अनेक जेने दुज सामेक जाणावे ते तरी जयाची प्रीती पुरी गुंतली देखसी घरी नवगंध केशरी भ्रमरी जैशी साखरेची राशी
बैसली निवठे माशी तैसेची श्रीवित आवेशी जयाचे म्हण ठेला बेंडूक कुंडी मशक गुंतला शेंबुडी जैशी रुसुडबुडी रुतला पंक्ती तैसे घरी हुनी निघणे नाही जीवे मन प्राणी जया साप होऊनी असणे भाटोतिये प्रियोतमाच्या कंठी प्रमदा घे आटी तैसे जीवेशी कोपटी धरुणी ठाके मधुर सोहेशे मधुकर ज्याचे जैसे गृहसंगोपन तैसे घरी जोगा म्हातारपणी झाले माणिक विपाय तयाचे गा जितुले माता पितरा तितुले नि पाडे पार्था घरी जया प्रेम आस्था आणि श्री वाचुनी सर्वता जाणे ना जो तैशी श्री देही जो जीवे पडोनिया सर्व भावे कोणी मी काय करावे काही नेने महापुरुषाचे चित्त धालिया वस्तुगत ठाके व्यवसाय जात जयापरी हानी लज्जा न देखे परोपवाद नायिके जयाची इंद्रिये एकमुखे स्त्रिया केली चित्त आधारिक स्त्रियेचे आणि तियेची छंदेनाचे माकड गरुडाची जैसे होय आपण पेही नव्हे इष्टमित्र दुखवी मग कवडे डाची वाढवी लोभी जैसा तैसा दान पुण्य खाव्याची गोत्र कुटुंबावंची परी गारभरी स्त्रियेची उरी होनदी उजिती देवते जोगवी गुरु ते बोले झाकवी माय बाबा दावी निदारपण स्त्रियेच्या तरी विखे भोग संपत्ती अनेकी आणि वस्तुनेकी जे जे देखे प्रेमाथिलेने भक्ते जैसेने भजिजे कुड दैवते तैसे एकाग्रचित्ते स्त्री तो उपाशी साच आणि चोख ते स्त्रीशीच शेख इराविषयी जोगवणूक तीही नाही येते हना कोणी देखील येशी खावेसे जाईल तरी युगची बुडेल ऐसा जया हर्षद महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.